हा माणूस एकही दिवस पक्षाच्या प्रवाहामध्ये राहिलेला नाही। नितीची एवढी मोठी चूक का माझ्या गावात येतो मला विचारत नाही आणि मग मी नितीची पूजा करायची बाजार की नाही? माझ्या बापाने ते धंदा शिकवलं नाही। आता बऱ्याच वेळा मी पाहितलं तालुका प्रमुख असतील उपजिल्हा प्रमुख असतील हे त्यांना नेहमी संपर्क साधण्याचा मीटिंग असेल काही मेलावा असेल प्रयत्न करतात। ते नुसतं वारेवर नको बोलू रे, पुरावा दे पुरावा। तो जेव्हा पंचायत समितीला उभा होता तेव्हा त्याचा प्रचार बाबू गारेंनी चिवडा खाऊन केलेला आहे। आणि तू काय नेता होता का त्यावेळेस तू माझा प्रचार करायला? काय पण दिशाभूल करायचं काम करू नको। कसं आहे प्रत्येकाने स्वतःची लायकी ओळखून समोरच्याला टार्गेट केलं पाहिजे। आणि तू माझी लायकी काढतो, लायकी सुदाम पवालीची आणि बाबू गारेची अख्ख्या तालुक्याला माहिती। ती मला तू तुझी लायकी काढायला लावू नको, मी गाली तर तुला झोप नाही लागणार। 4 पक्ष फिरून आलेला हा सुदाम पवाली आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या पायरीत राहावा असे मी त्यांना इथे सुचवतो। तू अनेक वेळा मिटिंग करून मोकळा आला राष्ट्रवादीची आणि तुम्हाला सांगतो 4 पक्ष बदलून आला आणि तू पक्षात असून तू काहीतरी करतोस। तर कडाव ग्रामपंचायतीच्या बाहेर कुठल्याही व्यक्तीला विचारा की त्यांचं काम काय आहे म्हणून, तर शून्य काम आहे त्या माणसाचं। तेव्हा तरी तू समजायला पाहिजे सुदाम पवालीचं काम काय आहे ते। तुझं काम आज परत भकास आहे भकास, तुला दिसत नाही का? त्याचं श्रेय पूर्ण स्वतः विरोधक अशोक भोसराव यांनी जाहीर मिटिंग घेऊन मानकिवलीमध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला। याला माझ्या ग्रामपंचायतीत कुत्र्याचा डिमांड नाही। कोणाच्या ना कोणाचे हातपाय पकडून ते शिवसेनेत येण्याचा प्रयत्न करत होते। नितीन सावंत यांच्या माध्यमातूनच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। नितीन तू हातापाय पडत होतास माझ्या, मला घेण्यासाठी याही हातपाय जोडलेत। मी कुणाच्या पुढे हातपाय जोडणारा माणूस नाही। तसा साडा रंग बदलतो तसे ते रंग बदलायच्या तयारीत आहे। अरे तू काय बोलतोस? तुला तर साडेची उपमा देण्याच्या पण पलीकडचा आहेस तू। जे जे बाबूंनी माझे आरोप केलेत ते सर्व खोटे आहेत। एक तरी खरा असं बाबूंनी सिद्ध करून दाखवा, मी तिथं माफी मागल। मग मी तुमची आई कशाला काढली असती? नितीन सावंत तुला का मी आई झडकिली असती?